या ठिकाणी माझे परममित्र बुवा विजय उर्फ गुंडू सावंत बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना विनंती करतो या ठिकाणी इथे बसतो रे सत्कार हो बुवा सत्कार करतो सत्कार कर मग उद्या बघूया काय तर. या ठिकाणी अजित केळजी बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. या ठिकाणी गुंडू सावंत बुवा बाजूला आहेत. चन पचन गवडा होऊन जाऊन दे. बापरे आपले बुवा येत न काय. त्यांना विचारून घेते कारण या गाणं मी म्हणत नाही पण त्यांचं खूप भारी गाणं आता. चन पचन गवडा कुंभार मारित कोड नव्वा. तो गवडा गेलो का तो बघा आधी. चन पचन गवडा हा गेला कुठे फावडा. तो मगाशी सगळ्या भजन मी ताबडतोब मी तयार केलाय आणि मी गोट्याने खेळा केलं. अरे मी थोडा बॅलन्स यांच्या हे साधी व्यक्ती नाही उद्या यांच्याबरोबर बारी करूच्या माका विचार कर बुवा. आणि तरी सुद्धा पाठोपाठ आणि म्हणून थोडा बॅलन्स ठेवले त्यांच्याबरोबर नाही तर हे शाप माते करतील माझी उद्या. पण तसं हा नको तर नको भडकाक लागत तू जीव बिव देत होया काय होऊन जाऊ दे. तुमचं कुठचं गाणं होतं का. चन पचन गवडा कुमार मारित कुड नव्वा. चंदक तंदीना बंदी तंदक तंदीना चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना. आरू मोरू अंबत अंबत कडनव्वा. आरू मोरू अंबत नव्वा. चंदक तंदीना गेला कुठे फावडा. चंदक तंदीना धर माझा आरू तो तू हसू नको बाबा. तो आणि रात्रभर हसत राहता. मी एक जोक केलं. दुःखाडवायला उंबऱ्या सारिखा. दुःखाडवायला उंबऱ्या सारिखा. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिखा. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिका. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिका. दुःखाडवायला मित्रवणव्यामध्ये
सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. अनिकेत गोरुले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जितात जागता जणू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळत. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सैना निघाली. डोळं उद्ध्वस्त केले, आया बहिणींच्या शब्द लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गणी मारला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पुतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया आणि गजरातनं थोडं बोलून मग बुवांकडे देऊया, कारण टायमिंगचा पण विषय आहे. नंतर बुवा म्हणतील बराच वेळ घेतला बुवा, हो तो आधी येऊन दे जागेवर. जगताची तू माय माऊली, भक्त जनांना तुझी सावली. कृपादायिनी आई भवानी, कलियुगी धावून ये. उदो 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 गंबाबाई, उदो 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 गंबाबाई, उदो 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 गंबाबाई. कृपादायिनी आई भवानी, कलियुगी धावून ये.
शिवाची तू पार्वती सत्वर आई भाऊ नये ग शिवाची तू पार्वती समजावून सांग जगाला हिंदू धर्माची महती फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. पण ज्यावेळी नवरा आणि नवरी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खाई भरायची. मग सांगते बाय रुमाल आणलं असलंच तर दे आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. आज परिस्थिती अशी आहे की 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातं आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन देण्याची काही गरज नाही. आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो आणि बाजूक व्हायचा. काय काय जण जेवणाची पंक्ती वाढूक सुधारवतात. तिकडच्या पंक्तीत वाढत असलो तर इकडच्या मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड हो. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. मध्ये किंवा आमचे गुंडूबुवा या भांडूप नगरीत येऊ शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर टकुलो येऊ नये भजनच करू शकलो नसतो. म्हणजे त्या माऊलीचे उपकार आई वडिलांवर प्रेम करा. त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते. तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी. ओमकार एकनाथ वारीक यांच्या नाडण 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वारीकवाडी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार चुकणार नाही. अनिकेत बोरुले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. प्रथमेश निगुडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. पण बाप एकाच वेळी रडतो. आपली मुलगी ज्यावेळी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन सांगतो रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो. तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा. त्यांना कधी दुःखी ठेवू नको. शंभो साई ग्रुप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई वडिलांवर प्रेम करा. आणखी एक गोष्ट, सगळे डे साजरे करा. चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे आणि तो प्रेमाचा दिवस काय तो
व्हॅलेंटाईन डे माका माहिती पण तकडनं लवडे म्हणतो. मग आज समजलं त्या प्रेमाच्या दिवसाक लवडे बरोबर. ती दोन नावं आहेत, व्हॅलेंटाईन डे आणि लवडे. ज्यांचा सक्सेसफुल होता त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असता आणि अर्धवट तुटता त्यांच्यासाठी तोच असतात. त्यामुळे दोन नावं त्या डे साठी दिलेली आहेत बरोबर ना. पटकन बोलले. हे सगळे डे साजरे करा पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे बरोबर ना. तो दाताडोक गेलो बघा आता. त्याला वाटलं मी थोडा कमीपणा घेईन, तो भिरभिरलो. आता गेलो डोंगरांवर चढात तर बघा नाही तो वडापाव खाता, वडापाव खाता. दातात अडकात रे, काढूच लागत पाव. असू दे पुढे. या ठिकाणी अमोल वेद्रुक बापर्डे कवटाळवाडी यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगिया फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावून ये ग, वाघावर बसून धावून ये ग. हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग. जाऊ संग शिवरायांना घेऊन धावू नये. मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग. मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग. ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी करून जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगिया आमच्या माय पित्यानं. मगातपासून मी सांगितलं की महिला वर्ग म्हटल्यानंतर त्यांना 50% आरक्षण आणि वाघिणी पण असते. फक्त काय काय वेळी त्यांचा अतिरेक होता. नको त्या गोष्टीचं हट्ट नवऱ्याकडे करतात. एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगतात की या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शनमध्ये बोललो या वाद्य मिळात खय. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य खय मिळाक नाही. शेवटी घरी इलो आणि एका पारावर बसलो. मित्र येऊन विचारता रे टेन्शनमध्ये कशासाठी. तर तो आपल्या मित्राक सांगता रे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मिळात खय. तो मित्र बोललो रे एवढं टेन्शनमध्ये कशासाठी. या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर बसवल्याने कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्याने त्याच्या हातावर ठेवला आणि सांगला या घे वाद्य. तर तो बोललो अरे या वाजवायचा कसा. तू गप रे बस गाडीवर. आणि पुन्हा गावात तसो घेऊन गेलो आणि एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. म्हणजे मोहाचा पोळा होता तर काढला आणि त्या मडक्यात भरला, वरती कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य, बायको खुशच होणार. हलवला की गुमगुम.
गुमगुम वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिला आणि बोललो ह्या की वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम वाद्य. बायको बोलली वाजवायचं कसा बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब बायकोन सगळ्या मैत्रिणींक फोन केला आणि उद्या वाढदिवस आहे, सगळ्यांनी वेळेवर हजर राहा, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलाय गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर झाले आणि एका रूममध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवल्याने आणि सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं आणि तुम्ही सगळे बाहेर जाऊन पारावर बसा, तुमच्यासमोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. पण त्याच्यात एक घेणार होतो, त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांका आमका बाहेर काढतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि लॉक कुलाब घेऊन येलो आणि ज्या रूममध्ये ही गायन करीत होती त्याका बाहेरनं कुलाब घालून घेतला, लॉक करून घेतला आणि सांगितलं करा गायन आतमध्ये. आणि गोल बसले सगळे मैत्रिणी, मध्ये गुमगुम वाद्य ठेवला. पहिले नालाप मारला, दुसरी होती तिने हलवला, हा तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो, ती बोलली अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे उघडून जर गायन केलं तर काय मजा येईल ना. ती चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि आलाप मारूक सुरुवात केला ना. दुसरी होती तिने हलवला, हलवल्याबरोबर जुनाट झालेला वाद्य बाहेर. थोड्या वेळानं आलाप येऊ लागलो, आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळानं कोरसवाले सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ते म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल गुमगुम वाद्य आणलात ना, त्या वाद्याने मला सुचवलंय. म्हणजे नको त्या गोष्टीचं वाटतं. बरोबर ना, महिला वर्ग वाघीण आहेत फक्त. आणि दोष त्यांचं नाही. बुवांच्या अध्यात्मात सांगूचं झालं तर ज्यावेळी कर्ण मृत्युमुखी पडले युद्धात, त्यावेळी कुंती माऊली आई कुंती आई रडायला लागली, तेव्हा धर्मराजाने विचारलं की आई तू का रडतेस. तेव्हा कुंती आईने सांगितलं की अरे बाबा, तू कर्ण जरी या युद्धात तुमचा दुश्मन जरी असला तरी तो तुझा भाऊ होता. असं सांगितल्यानंतर धर्मराजाला राग आला, आई तू इतके दिवस सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ होता तो. आणि म्हणून त्या रागाच्या भरात त्या धर्मराजाने शाप दिला की तुम्हा सगळ्या नारी जातीला मी शाप देतो की तुमच्या तोंडात कुठचीच गोष्ट कधी राहणार नाही, पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल, असा शाप धर्मराजन. म्हणून लेडीज वर्ग महिला वर्गत ना त्यांच्या तोंडात काय रवत नाही. ऐकलो गो तर बाजूचा गेला, म्हणजे त्यांच्या तोंडात तो दोष त्यांचा नाही, तो धर्मराजाने दिलेला शाप आहे तो. बरोबर ना. त्यामुळे बुवा मी अध्यात्म पण सांगू शकते, फक्त या सगळ्या शिल्लक ठेवले ह्यांच्यासाठी, पण तुझ्यामुळे आता या सांगायचा लागला. आता उद्या या कमी झालं. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. पुढे जाऊया. मोरावर बसून धावून ये गवडी नाही हाती घे ग, ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, कसं जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. होऊन सरस्वती धावून ये ग, होऊन सरस्वती धावून ये ग, तरुणांशी दे विद्येचं दान, तरुणांशी दे विद्येचं दान. ये संग घेऊन तुझ्या गाई मुक्ता
नाही राहिलं नातं. मोलमजुरी धडपड सारी चालविण्याचा उसार. या ठिकाणी हे गजराचं शेवटचं कडवं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी गजराची सांगता करतो. शेवटचं कडवं आहे आणि वेळ झालेला आहे म्हणून बुवांकडे गजर घेऊन. माय भवानी धावून ये ग, माय भवानी धावून ये ग. तुझं विण नाही आम्हाला, तुझं विण नाही आम्हाला. संदीप विनवी तुला गाई धावून येतील बाई. आई भवानी कधी धावून येई. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ. गोविंदा गोविंदा गोपाळ. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ. गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ. काना रे गोविंदा गोविंदा